क्वालिफायची मॅच पहिला सामना इथून नक्कीच पहिला बॉल घुटना टेकला होता फुटबॉल सारखा, मात्र नक्कीच चेंडूवरती किक लागवली जाते, चेंडूला स्टॉप केला जातोय आणि पहिला चेंडू निर्धाव केला जातोय. संघर्ष चिंचरी या संघाकडून विचार केला तर बॅटिंग बॉलिंग आतापर्यंत 2 मॅच मध्ये खूप चांगली पाहायला भेटते, खास करून बॅटिंग त्यांची जबरदस्त पाहायला भेटते. इथून पहिलाच बॉल निर्धाव खेळला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजेच कुठली धावसंख्या जोडली जाईल नाही, चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पुन्हा उडवलाय, घुटना टेकलाय आणि चेंडूला फाकून दिलाय. चांगला झेल कॅरी होईल का इथे पाहायला गेलं तर खरोखरच खूप चांगले एफर्ट लागवले गेले फिल्डर कडून. 100% देत असताना मैदानात मध्ये चांगली फिल्डिंगचा बुद्धिकरण करत असताना धावसंख्या होते ती म्हणजेच 1 या आकड्यावरती. हा धमाकेदार नक्कीच सुरुवात गोलंदाजाकडून झाली, कारण संघर्ष चिंचणी संघाकडून विशाल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत. चांगली गोलंदाजी करताना फिल्डिंग मध्ये चेंजेस बी पाहायला भेटे. डावकरे आताचा फलंदाज एका साईडला विचार केला तर राईट हँडचा फलंदाज हसमुख विकेट. विकेट मिड विकेटला खेळला जातोय चेंडू. याही वेळेला मात्र नक्कीच चांगला फटका सजवला जातोय. तिथपर्यंत निशांत येईल, फील्ड करेल, फेकी करेल, एक धाव रोखू शकणार नाही. एक धावेने मात्र धापाला पुढे सरसावतोय तो म्हणजे सिंगल. या आकड्यावरती धावसंख्या होते एकंदरीत स्कोर कार्ड वरती लागली जाते ते म्हणजेच 2 ही आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना सिंगल सिंगल खेळण्यामध्ये भाग पाडण्याचं काम केले जाते गोलंदाजाकडून. आणि सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन मानली जाते आणि त्याच प्रकारे मात्र नक्कीच क्रिकेटला थोडासा पुढे नेण्याचं काम केले जाते म्हणजेच दोन्ही फलंदाजाकडून रणशिरगाव संघाकडून. शॉर्ट बॉल इथून पहा काय वेगाने मात्र गोलंदाजी केली जाते. अप्रतिम मात्र गोलंदाजी करणार ते गोलंदाज विशाल पाहायला भेटते. संघर्ष चिंचणी या संघाकडून थोडासा संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. किशोरजी धोडी सरांचा आपला पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच फक्त 2 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झाले तर शेवटचे 2 अंतिम चेंडू शिल्लक असतील पॉवर प्ले मध्ये आणि पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी. इथे पुन्हा ऑफ साइड ऑफ स्टंप. काय गोलंदाजी करतो ह्या गोलंदाजाने मात्र नजरा ठेवल्यात पूर्णपणे फलंदाजाच्या हरकतीवर आणि त्यानंतर गोलंदाजी करण्याचा धाडस केला जातोय गोलंदाजाकडून. विशाल नावाचा एक विस्फोटक गोलंदाज गोलंदाजी करतोय. हे मॅच जो जिंकेल तो मात्र नक्कीच उद्याच्या दिवसामधील आपल्याला पाहायला भेटेल एक सुपर संडे. नक्कीच पुन्हा मोठा फटका केला जातो, फटका फसलाय आणि किशोर पुन्हा या तिसऱ्या सामन्यामध्ये थोडा सस्त्यात आऊट झालाय आणि पहिला गडी पहिला झटका लागताना राणी सिरगाव संघाला किशोर सारखा एक मोठा फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेला. टीजे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती रणशिरगाव संघाची फक्त 2. एक गडी गारद झालाय. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती जसा आला तसा हसमुखने त्या चेंडूवरती स्वागत केलंय गौरवचा षटकारानं. काय जबरदस्त मात्र उंची घेणारा चेंडू आणि चेंडू निघून गेला, सीमा रेषा बाहेर आलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला मात्र नक्कीच पाठवून दिलाय डीजे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केला जातोय गौरव सारख्या गोलंदाजाचा. हसमुख सारखा फलंदाज पाहायला भेटतोय. याही वेळेला कव्हरच्या दिशेला मात्र फटका फसलाय. फटका नक्कीच फिल्डर पासून दूर टप्पा घेताना चेंडू पाहायला भेटे. एक धाव दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. 2 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. धावसंख्या होती ती म्हणजेच एकंदरीत 9 या आकड्यावरती.
आणि सुरुवातीला मात्र नक्कीच कुठे ना कुठे काय गोलंदाजी केली होती विजयासारख्या गोलंदाजाने. 2 धावा खर्च करून एक गडी घारत केला होता. राणी शिरगाव थोडासा बॅकफूट वरती नजर येत असताना परंतु इथून जबरदस्त फटकेबाजी करून दाखवली हसमुख सारख्या फलंदाजाने. जास्त टर्न घेणारा चेंडू पंच सांगत असताना हा वाईट चेंडू अतिरिक्त मात्र नक्कीच वेगात स्लो पाहायला भेटतोय आणि टर्न चेंडू झालाय. धावसंख्या होती ती फक्त 10 या आकड्यावरती. लेग ब्रेक चांगलं करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. गौरव सारखा गोलंदाज काय गोलंदाजी कमालीची गोलंदाजी अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय. सुपर टर्न पाहायला भेटतोय. ज्या पद्धतीने नागपुडी वलन घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. थोडासा वापसी केली या गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर एक वाईट चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर लगेच डॉट चेंडू स्विच शीट इथून मात्र आणि सुंदर फिल्डिंग सुद्धा केली जाते मैदानामध्ये. काय फिल्डिंग केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. गौरव कमालीची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिला होता. अगदी बॅटच्या जवळ चेंडू फेकला होता. त्या चेंडूवरती षटकार आला होता हसमुखच्या बॅट मधून. इथून उडावलाय या वेळेला उंच जास्त आणि नक्कीच एक चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज हसमुखचा खेळ खल्लास केला जातोय. वक्त डगआउटच्या दिशेला जाऊया. ऐकू एक सुमधुर संगीत. तर हसमुख आऊट झाल्यानंतर नक्कीच किरण मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आनंद दुसऱ्या साईडला किरण. तर गौरव काही गोलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती राणी शिरगाव संघाने. पण इथून पाहायला गेलं तर थोडासा अडचणीत सापडलाय राणी शिरगाव संघ पाहायला भेटतोय आणि चिंचणी संघ मात्र काही गोलंदाजी करतोय. कमालीचा गोलंदाज गौरव पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र गोलंदाजी दाखवतोय. इथे मात्र नक्कीच काय फॉलो केलं जातंय फलंदाजाला गोलंदाजाने. अगदी मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 2 गडी गार झाले राणी शिरगाव संघाच्या. धावसंख्या होती फक्त 11 या आकड्यावरती. चला फिल्डिंग सजवून घ्यायचे. टीम मिटिंग कमी करा. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश हा चांगला गोलंदाज अगदी समोर असेल तो म्हणजेच फलंदाज आनंद. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटला. मागच्या 2 मॅच मध्ये चांगली आनंदच्या माध्यमातून फलंदाजी. या वेळेस मात्र पायाजवळचा बॉल सोडणार नाही आणि नक्कीच चेंडू मात्र लांबच लांब निघून जातोय. षटकारा करता आलाय षटकार. वरती षटकार ठोकून दिलाय आनंदच्या बॅट मधून. कडक सिक्सर पाहायला भेटतोय. ऑफ प्रति मात्र फटका सजवला आनंद सारखा फलंदाजाने आणि काय जबरदस्त सुरुवात केली जाते. स्टेट ड्राईव्ह केला जात आहे. मिड ऑफ आतमध्ये आहे. चांगली फिल्डिंग करेल 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. षटकारानंतर थोडासा कमबॅक करून दाखवला गोलंदाज भावेशने सुद्धा. पण इथून पाहायला गेलं तर किरण आणि नो स्ट्राईकिंगला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे आनंद सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. लॉंग ऑफ आतमध्ये नक्कीच पाहायला भेटते. चांगली फिल्डिंग करताना पाहायला भेटते. खरोखरच कुठली धाव मिळणार. 3 चेंडू फेकून जर तिसऱ्या षटकातील धावसंख्या होती ती म्हणजेच अगदी 18 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. भावेश मात्र कमबॅक करून दाखवलाय. गती कमी आहे परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि टप्पा तुमच्याकडे अचूक असेल तेव्हा मात्र गोलंदाजी खूप चांगली राहू शकते. इथून पाहायला गेलं तर एक धाव दुसरी धावाचा प्रयत्न होणार नाही. परंतु इथून स्ट्राईक असेल ते म्हणजे घातक फलंदाज आनंद सारख्या फलंदाजाकडे ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला भावेशच्या अगेन्स्टचा. हा एक फलंदाज चांगला आहे परंतु तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला भेटेल.
इथून नक्कीच बेस्ट टायमिंग फटका पाहायला भेटतो. बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट विसावतोय. धावसंख्येवरती ती म्हणजेच 19 आकड्यावरती अंतिम शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. धावसंख्या कमी पाहायला भेटते राणीशिरगाव संघाकडून, कारण चांगली फलंदाजी करावी लागेल आनंद सारख्या फलंदाजाला. शेवटचा अंतिम बॉल, फुलटॉस बॉल, इथे मात्र नक्कीच चुकी केली जाते आणि नक्कीच चेंडू निघून जातो इथं फिल्डर विशालच्या हातामधील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 3 गड्यांच्या मोबदल्या बदलल्या. डीजे बॉलिंग ट्रॅकवरती असणारा गोलंदाज निशांत, चांगला गोलंदाजी करण्यासाठी मात्र नक्कीच डेटवर स्पेशलिस्ट मध्ये ओळखला जाणारा संघर्ष चिंचणी या संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला, कारण अगदी समोर किरण सारखा फलंदाज आहे. स्टंपच्या बाहेर चेंडू पंच मात्र नक्कीच निहाळतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत पाहायला भेटेल. डिसिजन पेंडिंग असेल यानंतर नक्कीच डिसिजन देतील पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चौथ्या षटकातील पहिला बॉलला पंच डिसिजन देतील आपल्यापर्यंत. हा चेंडू वाईट की नो बॉल की चांगला चेंडू, आणि वाईट बॉल. पंचांचा निर्णय येतोय वाईट चेंडू. चांगली पंचांची भूमिकेमध्ये पाहायला भेटे अक्षय राठोड, खरोखरच पंकज पाड्याला मात्र बिलोंग करणारा हा पंच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र मिड विकेटला गौरव चुकी करणार नाही. एक साधा सोपा झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. किरण मात्र सस्त्यात आऊट झाला. एकदा पाहायला गेलं तर नक्कीच एक षटकार ठोकला आनंदनी, त्यानंतर आऊट झाला. त्यानंतर विचार केला तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल साहिल. छोटा पॅकेज बडा धमाका. राणी शिरगाव संघासाठी जबरदस्त मात्र फलंदाजी करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्याच्याकडे नक्कीच बॅटचा विचार केला तर चांगले स्ट्रोक खेळण्याची क्षमता, ताकद, टायमिंग प्रॉपर आहे, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना साहिल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथून पाहायला गेलं तर किरण सुद्धा आऊट झाला आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजे साहिल. हा मोठे फटके नक्कीच खेळण्यासाठी महारथ हाशील आहे या खेळाडूला. मोर द विकेट सुरुवात केली जाते. एक चांगला गोलंदाज इथे मात्र नक्कीच झाल्या पावल्याने नक्कीच ठोकून दिलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातो. एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न आणि इथून पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना एक चांगला शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती चांगला शॉट खेळायचा होता, परंतु इथून पाहायला गेलं तर नक्कीच धावसंख्या होती ती म्हणजे 22 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सगळी गोलंदाजी निशांच्या माध्यमातून पाहायला भेटते. अप्रतिम मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाज निशांत इथून मात्र बॉलरच्या हातामध्ये खेळला जातो. या वेळेला डॉट पद्धतीने चेंडू खेळला जातो. चांगली गोलंदाजी संघर्ष चिंचणी संघाकडून मात्र काय गोलंदाजी करतोय. रेटवर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा निशांत सारखा गोलंदाज कमाल ही गोलंदाजी करून दाखवली या गोलंदाजाने. विकेटने गोलंदाजी करतो. याही वेळेला मात्र काय लाईन ठेवली जाते. अप्रतिम लाईन वरती गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. बॅक टू बॅक डॉट बॉल हाताळले गेले जातात. ते म्हणजे साहिल सारखा एक मोठा फलंदाजाला थांबवलाय, कारण नाव आहे निशांत सारखा फलंदाजाकडे चेंडू सुद्धा आहे
आणि काय कमालीची गोलंदाजी. खरोखरच खूप चांगला गोलंदाज पाहायला पडतोय. टप्पा पाहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये करण स्टँडच्या मागे पाहायला भेटतोय. इथून पंच सांगत असताना हा चेंडू वाईट आहे, अतिशय खराब चेंडू पाहायला भेटते. अतिरिक्त धाव जोडली जाते. धाव फलकावरती धावसंख्या होते ती एकत्रित 23 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. येतील का 2 मोठे फटके साईलच्या बाटमध्ये. धावसंख्या होती ती 23 या आकड्यावरती. राईटम ओव्हर द विकेटने मात्र गोलंदाजी करतोय. इथे उडवला साईलच्या बॅट मधून येतोय षटकार आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आलाय षटकार. धावसंख्या झाली ती 29 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल आणि विचार केला तर नक्कीच शेवटचा बॉल वरती सुद्धा साहिल सारखा मोठा फलंदाज एखादा मोठा फटका ठोकेल का. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील थोडासा दबाव बनवला गेला. साहिल सारखा फलंदाजाने 2 चेंडू निर्धाव खेळल्या गेल्यानंतर एक चांगला चेंडू वरती चांगला प्रहार केला जातोय. ऑफ साइडला पुन्हा पाहायला भेटे. थोडासे नक्कीच प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना निशांत सारखा गोलंदाज चांगला गोलंदाज आहे, परंतु थोडासा प्रेशर वाढवला गेला, कन्व्हर्ट केला गेलाय. साहिल सारख्या फलंदाजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर लगेच दबावामध्ये वाईट चेंडू पाहायला भेटते. धावसंख्या अतिरिक्त वाढते ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. शॉर्ट बॉल इथून नक्कीच अगदी जबरदस्त चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. सरप्राईज केलं या चेंडूवरती साहिल सारख्या फलंदाजाला. धावसंख्या होती ती प्रथमतः फलंदाजी करत असताना राणी शिरगाव संघाकडून 30 धावा बनवल्या गेल्या. 31 धावेचा टार्गेट समोर ठेवला गेलाय. संघर्ष चिंचणे या संघाकडून. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. दाखल होताना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला गौरव तर दुसऱ्या साईडला करण. ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती नजर येणारा गोलंदाज हसमुख आपल्याला पाहायला भेटेल.
24 चेंडू 31 धावेचा टार्गेट अगदी समोर ठेवला गेलाय. क्वालिफाय राऊंडची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कोणता संघ मात्र जिंकेल आणि नक्कीच सेमीफायनल मध्ये धडक मारेल. तर सलामीची जोडी नक्कीच एका साईडला गौरव, दुसऱ्या साईडला पाहायला भेटेल तो म्हणजे करंद. बॉलिंग ट्रॅकवरती असणारा गोलंदाज हसमुख आपल्याला पाहायला भेटेल. राणी सिरकप संघाकडून मात्र नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पाहायला गेलं तर पहिली षटक हाताळत असताना पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण लोस्कर मॅच आहे. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. एक धाव तर पूर्ण केली जाईल. आनंद येते चेंडूवरती फिल्डिंग करेल, फेकी करेल, तिथपर्यंत एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. ही रनिंग बिटवीन द विकेट नेहमी गरजेचं असते क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच इथे मात्र करून दाखवलंय. पहिलाच बॉल मिड विकेट रिजनला गेला. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. चांगली सुरुवात होत असताना दोन्ही संघासाठी कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव ऍड केली जाते. हा फलंदाज चांगला आहे. राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल इथून करंजच्या बॅट मधून आलाय. वन बाउन्स टू बाउन्स चेंडू निघून गेलाय बॉल लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावे करता कारण हसमुख सारखा गोलंदाज इथे पाहायला गेले तर थोडीशी चुकी करत असताना धावसंख्या 4 निवडते ती म्हणजे 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड वरती लागली गेली आणि नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते. एक धमाकेदार फलंदाजी खरोखरच खूप चांगला असा फलंदाज पाहायला भेटतोय. राऊंड द विकेट नक्कीच गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅटची एज लागली होती परंतु इथून पाहायला गेला तर खालती राहणारा चेंडू पाहायला भेटतोय. थोडासा कमबॅक केला जातोय गोलंदाजाकडून. डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज हसमुखच्या माध्यमातून. सुरुवात चांगली आहे कारण ही जी मॅच जे जिंकेल संघ तो नक्कीच क्वालिफाय होईल उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे कट केला जाते पॉइंट रिजनला. जसा शॉट केला तसा डेंजर एंड वरती करण मात्र धावत होता. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो केला जातोय परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली. अगदी हरणाचा वेग धारण केलाय करण सारख्या फलंदाजाने आणि एक धाव पूर्ण करत असताना धावसंख्या सिंगल निवडते ती 6 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल कव्हरच्या रिजनला मात्र चेंडूला खेळलं जातंय. चांगली फिल्डिंग होईल. फुलटॉस बॉल वरती मात्र सन्मान दिला जातोय आणि देखील एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 निवडते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. इथून नक्कीच शॉर्ट लेगला काय फिल्डिंग केली जाते. जबरदस्त फिल्डिंग केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 7 बिनबाद 7. फिल्डिंग सजवून झाली. नक्कीच जर राणी शिरगाव संघ थोडीशी घाई करायची आहे कारण एका साईडला गौरव सारखा फलंदाजाने मात्र जबरदस्त फलंदाजी केली तर दुसऱ्या साईडला पाहायला भेटते टॅकिंगपणा दाखवला आणि देखील ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटला तो म्हणजे फलंदाज करण नॉन स्ट्राईक एंडला बॉलिंग ट्रॅक वरती असणारा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेटने सज्ज होणारा गोलंदाज आनंद पाहायला भेटतोय. चांगला गोलंदाज आहे परंतु नक्कीच इथे मात्र सिच्युएशन बदलली गेली कारण 18 चेंडू येणारे असतील धावा बनवायला लागतील ते म्हणजेच 18 चेंडू 24 धावींची गरज आहे कारण 2 मॅच संघर्ष चिंचणी या संघाने जबरदस्त जिंकल्या गेल्या कारण प्रत्येक षटकामागील विचार केला तर शेवटच्या षटकामागे 17 धावींची गरज असताना तुफानी फलंदाजी करून दाखवले. एक मॅच मध्ये हिरो बनला तो म्हणजे संजय. तर दुसऱ्या मॅच मध्ये विशाल सारख्या फलंदाजाने 3 षटकार लगावले गेलेत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती टोल वसूलला गेलाय आणि षटकार ठोकला गेलाय. गौरवच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक पाहायला भेटतोय. डीजे काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. एक फुलटॉस बॉल भेटला पहिल्या चेंडूवरती षटकार फेकून देतोय गौरवच्या बॅट मधून.
ऑफ साईडला चेंडू ठेवला जातो, डेंजर एंड वरती धावत असताना करण पुन्हा पाहायला भेटतय. जर डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता तंबूच्या आचरला, परंतु इथून पाहायला गेला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या सिंगल निवडते ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. कमबॅक करावा लागेल आनंद सारख्या गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप, अगदी लाईनच्या जवळून चेंडू निघून गेलाय. जयेशच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता करत असताना आज चेंडूवरती कमबॅक करून दाखवला. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. धावसंख्या होती ती फक्त 14 या आकड्यावरती. इथे उडवलाय, फटका फसलाय. साई येतोय चेंडू खाली, उंच जास्त लांबी कमी आणि एक साधा सोप्पा झेल कॅरी केला जातोय आणि एक शेट बॅटर फलंदाजाला पाठवलं जातोय तंबूच्या आचराला. मागचा मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे विशाल पाहायला भेटेल. खरोखरच एक मोठा फलंदाज आहे. पाहायला गेलं तर 4 चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या होती ती फक्त 14 या आकड्यावरती. कमबॅक केला या गोलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव फेकला गेला. चौथा चेंडूवरती गडी गारद केलाय. क्वालिफायची मॅच एका साईडला संघर्ष चिंचणी, दुसऱ्या साईडला राणी सिरगाव संघ. दोन दिग्गज संघामधील एक कडवी झुंज लढत पाहायला भेटते. एका साईडला आनंद सारखा खतरनाक गोलंदाज तर दुसऱ्या साईडला विस्फोटक फलंदाज पाहायला भेटेल तो म्हणजेच विशाल. काय फलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, जबरदस्त फ्लॅट 6 ठोकून दिली या फलंदाजाने. इथे पहा खालती राहणारा चेंडू, अप्रतिम मात्र गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी करून दाखवली. कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि दबावामध्ये ठेवलंय ते म्हणजेच फलंदाज विशाल सारख्या फलंदाजाला. शेवटचा अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉल वरती येईल का एखादा षटकार की निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. इथं पुन्हा मात्र तेच जरा चेंडू चेंजिंग पेस पाहायला भेटतोय आणि एवढा पेस होता या चेंडू मागील का फलंदाजाला समजलं नाही. सरळ पडल्यानंतर विकेट किपर जयेशच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. एक गडीच्या मूव मधलं बदललं. डिव्हिजन डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आनंद सारख्या गोलंदाजाकडून. 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 17 धावींची गरज असेल. इथून पडल्यानंतर टप्पा तो काय वलन घेतोय, लेग ब्रेक चेंडू पाहायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते किरण सारख्या गोलंदाजाकडून, कारण बॅटिंग कमी केली आहे तरी पण गोलंदाजीमध्ये ती धारदार भरून काढण्याची क्षमता आहे किरण सारख्या गोलंदाजाकडे. आणि या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती गौरव सारख्या फलंदाजाला नक्कीच शॉर्ट बॉल फटका फसलाय, कारण दूरवरून हसमुख येतोय तिथपर्यंत एक धाव दुसरी धावीचा प्रयत्न होणार नाही. आणि चांगली नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटे, चांगली फील्ड केली जाते अश्विकच्या माध्यमातून. धावसंख्या 1 निवडते ती म्हणजे 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणारी 10 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 16 धावींची गरज आहे. कारण मागच्या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच 6 चेंडू 17 धावींची गरज होती आणि विशाल सारख्या फलंदाजाने विस्फोटक फलंदाजी करून दाखवली होती, धुवाधार फलंदाजी केली होती. इथून 10 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. खालती राहतो चेंडू, अप्रतिम गोलंदाजी केली, खरोखरच खूप चांगली गोलंदाजी. लाईन लेंथ चांगली आहे, सटीक टप्प्यावरती बेधक मारा करताना आपल्याला पाहायला भेटतो. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली या गोलंदाजाने, नाही गोलंदाजी करावी लागेल अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी करतील तर नक्कीच राणी शिरगाव संघ हा विजय होऊ शकतो. परंतु इथून डॉट चेंडू केले तर प्रेशर मध्ये असेल तो म्हणजेच
शॉर्ट बॉल सरप्राईज टिकत बॉम्ब सर इथे पाहायला भेटतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र कानात जवळून गेला त्या चेंडूला म्हणतात तिखट बोन्सर. आणि नक्कीच दारू पिणाऱ्याला होतं की नक्कीच डान्सर म्हणलं जातंय आणि सिगरेट पिणाऱ्याला कॅन्सर होत आहे, तशा पद्धतीने इथून पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी करून दाखवली किरण सारख्या गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतोय या वेळेला, स्लॉट मध्ये होता, मिड विकेट लाईनला मात्र चेंडू क्लिअर करणारा आलाय चौकार, शॉर्ट बॉल सोडला आणि नक्कीच इथून थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटे, चेंडू निघून जातोय, सीमारेषा बाहेर आलाय चौकार. विशालच्या बाट मध्ये धावसंख्या 4 निवडली, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि इथून पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 12 धावींची गरज, म्हणजेच काय 7-12. लगेच जमिनीचा 7-12 असतं, तसंच इथे समीकरण आपल्याला पाहायला भेटेल, तो म्हणजे 7-12 च समीकरण. लगेच इथे उडवला एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू निघून जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार विशालच्या बॅट मधून, खरोखरच मोठा फटका सजवला आणि एक जबरदस्त नक्कीच पाहायला भेटतोय. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. सहा चेंडू 6ची गरज आहे मैदानामध्ये. गौरव जर का फलंदाज पाहायला मिळतोय, कारण टफ फाईट मॅच होईल का. इथून साहिलच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली, परंतु नक्कीच आनंद जर का कॅप्टन सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्यांनी साहिलला सांगितलं की तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, पाचारण केलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातंय या गोलंदाजाला. नक्कीच 6 चेंडू मागील 6 धावा डिफेन्स करायचे आहेत. पहिला बॉल मात्र नक्कीच साहिलच्या माध्यमातून इथे डान्सिंग डाऊन केला जातोय. मिडऑफ मध्ये फिल्डिंग होईल तिथपर्यंत एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाही आणि 5 चेंडू 5ची गरज. एक मॅच मध्ये नक्कीच राणी शिरगाव संघ थोडासा संघर्ष करत असताना संघर्ष चिंचणी संघाच्या समोर अगदी जबरदस्त मॅच, खूप चांगली मॅच. इथे उडवलाय आणि चेंडूला क्लिअर करतोय. विजयाचा संकनाद करणारा विशालच्या बॅट मधून षटकार ठोकून दिलाय आणि दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय, तो म्हणजेच संघर्ष चिंचणी. काय फलंदाजी केली, 3 मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करून दाखवली आणि नक्कीच इथून सामना विजयी झालाय आणि क्वालिफाय सुद्धा झालाय. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच हा संघ आपल्याला पाहायला मिळेल.